एक उपोषण जेने भारताचा नकाशाच बदलून टाकला. 19 ऑक्टोबर 1952चा तो दिवस. मद्रासच्या मायलापूरमध्ये बुलुसू सांबामूर्ती यांच्या घरी एक व्यक्ती शांतपणे येऊन बसली होती. ते होते पोट्टी श्रीरामुलू, ज्यांनी फक्त एका मागणीसाठी अन्नत्याग केला होता, ती म्हणजे तेलुगू भाषिक लोकांसाठी स्वतंत्र आंध्र राज्य निर्माण व्हावे आणि त्यात मद्रास शहराचाही समावेश असावा. पण त्यावेळी मद्रासचे तत्कालीन मुख्यमंत्री सी राजगोपालाचारी राजाजी यांनी याला ठाम विरोध केला. त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की मद्रास शहरावर तेलुगू लोकांचा कोणताही अधिकार नाही. या वक्तव्यामुळे लाखो तेलुगू लोकांचा स्वाभिमान दुखावला, कारण तेलुगू समाजाचा विश्वास होता की मद्रासच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे. आणि त्यामुळेच पोट्टी श्रीरामुलू यांचं उपोषण फक्त मागणी राहिली नाही, तर ती ओळख आणि स्वाभिमानाची लढाई बनली. दिवस पुढे जात होते. त्यांच्या उपोषणाला 50 दिवस उलटले. पोट्टी श्रीरामुलू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. पण दिल्लीतील काँग्रेस सरकारने सुरुवातीला या आंदोलनाकडे फारसं गांभीर्याने बघायचे टाळले. 9 डिसेंबरला प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी मद्रासचे मुख्यमंत्री असलेल्या राजाजींना पत्र लिहिले की परिस्थितीचं परीक्षण करा. एव्हाना उपोषणाला 58 दिवस उलटले होते आणि मग आला 15 डिसेंबर 1952, तो दिवस जेव्हा हा संघर्ष जीवनापेक्षा मोठा ठरला. अखेर पोट्टी श्रीरामुलू यांनी प्राणत्याग केला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरून गेला. आतापर्यंत शांत असलेलं आंदोलन अचानक उग्र बनले. लोक रस्त्यावर उतरले आणि फक्त 3 दिवसांनी 19 डिसेंबर 1952 रोजी संसदेत आंध्र राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या काळात विरोधी पक्षनेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की 1929 मध्ये 63 दिवसांच्या उपोषणानंतर जतीन दास यांचा मृत्यू झाल्यानंतर नेहरूंनी ब्रिटिशांना क्रूर असे संबोधले होते. जेव्हा रोम जळत होतं तेव्हा नेहरू बासरी वाजवत होता आणि जेव्हा श्रीरामुलू मृत्यूच्या उंबरठ्यावर होते तेव्हा नेहरू सरकार शांत बसलं होतं. अशा शब्दात त्यांनी काँग्रेस सरकारची हेटाळणी केली होती. अखेर भारतातील पहिलं भाषिक राज्य म्हणून 1 ऑक्टोबर 1953 रोजी आंध्र राज्य अस्तित्वात आले. कुर्नूल ही त्याची राजधानी बनली. मात्र तेलुगू भाषिक मद्रास प्रदेशापासून वेगळे झाले. राज्य निर्माण झाले, परंतु त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. 22 डिसेंबर 1953 रोजी फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली आणि के एम पणिक्कर आणि एच एन कुंजरू यांच्या सदस्यांसह राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाच्या शिफारशींवर आधारित 31 ऑक्टोबर 1956 रोजी राज्य पुनर्रचना कायदा मंजूर करण्यात आला आणि 1 नोव्हेंबर 1956 रोजी अंमलात आला. राज्य पुनर्रचना कायदा हा एक महत्त्वाचा बदल होता. या ऐतिहासिक कायद्याने भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यांच्या भाषिक पार्श्वभूमीवर आधारित संघटित केले. यामुळे 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. अमरजीवी पोट्टी श्रीरामुलू यांचं बलिदान आजही भारताच्या संघराज्य व्यवस्थेचा पाया आहे.